लक्षभेदी, कार्यकुशल, संयमी, तडफदार, कणखर नेतृत्व. आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026. आपल्यास कळवण्यात येतंय की कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. कार्यक्रम सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे शुभेच्छा स्वीकारणार. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अंजली आणि नंदिनी गायकवाड यांची सुरेल संगीत मैफिल. आयोजक शिवसेना, युवासेना व महिला आघाडी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसह चर्चा करतोय. कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये आमदार महेंद्र थोरवेंनी आज महत्वाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. बाळासाहेब भवन मध्ये इथे बैठक पार होते. खालापूर, खोपोली, माथेरान, कर्जत अशा विविध पदाधिकाऱ्यांशी आज बैठक होते. महेंद्र थोरवेंचाही वाढदिवस येतोय, मात्र ही पक्ष संघटनेसंदर्भामध्ये महत्वाची बैठक होते. या बैठकीमध्ये आगामी काळामध्ये महेंद्र थोरवे कशा पद्धतीने राजकारण करतायत, पक्ष संघटना पुढे कशी नेतायत या दृष्टीने ही महत्वाची बैठक होते. त्यामुळे आज महेंद्र थोरवे महत्वाच्या बैठका घेत आहेत. मॅरेथॉन बैठक असणार आहेत. खालापूर, खोपोली, कर्जत, माथेरान या अनुषंगाने ह्या महत्वाच्या बैठका पार पडतात. याच बैठकीमध्ये महेंद्र थोरवे आता भूमिका काय मांडतायत का, जिल्हा परिषदेचं राजकारण असेल, तटकऱ्यांचं राजकारण असेल किंवा सध्या शिवसेना भाजपाचा संघर्ष सुरू झालाय यावर रोखठोक भूमिका मांडणारे हे महेंद्र थोरवे कर्जतच्या राजकारणात किंवा ओळखले जातात रायगडच्या राजकारणामध्ये. त्यामुळे महेंद्र थोरवे आजच्या कार्यकर्त्यांना मंत्रमुग्ध काय करतायत, काय कान पिचक्या देत आहेत, काय सल्ले देत आहेत का त्यांची खरटपट्टी करतायत हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे महेंद्र थोरवेंनी आता पुढच्या विधानसभेची तयारी सुरू केली का, त्यामुळे जिल्हा परिषद झालेला दानून पराभव, पंचायत समितीमध्ये झालेला दानून पराभव या दोन्ही गोष्टी पाहता महेंद्र थोरवेंनी पुढची पावलं ही विकासाच्या मुद्द्यांवर असेल किंवा पक्ष संघटना कशी मजबूत करता येईल या दृष्टीने ही बैठका होत आहेत. याच बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत महेंद्र थोरवे असू शकतात. त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेनेची वाटचाल कशा पद्धतीने असू शकते, आगामी काळामध्ये राजकारण कशा पद्धतीने करायचंय, मग शिवसेनेला आज उपदेशाचे डोस मिळणार आहेत का, मग कुणाचं चुकतंय, महेंद्र थोरवेंचं चुकतं की कार्यकर्त्यांचं चुकतं, याचंही ऑडिट त्यांनी केलं गेलं पाहिजे. महेंद्र थोरवेंनी सुद्धा याचं आत्मपरीक्षण काही मुद्द्यांवर करणं अपेक्षित आहे, हे मात्र तितकंच आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.